हे साहेब बोलतात हा जरा अन्नाचे बोला सांगा. नमस्कार, मी उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण, माझ्या समवेत तालुका कृषी अधिकारी चिपळूण आहेत आणि आज आपण चिपळूण तालुक्यातील पाचाड येथील चिलेवाडी येथे एकत्र जमलेलो आहोत. आज या चिलेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी मिळून एक खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबईमधले जे चिलेवाडीचे जे रहिवासी आहेत आणि मुंबईमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत ते सर्व रहिवासी वर्षभरातून 2 दिवस एकत्र येतात आणि या ठिकाणी सॉईल कॉन्झर्वेशन आणि वॉटर कन्झर्वेशन म्हणजे मृद व जलसंधारणाचं काम हे लोकसहभागातून करतात आणि यामध्ये मागच्या काही वर्षापासून यांनी सलग समतल चर म्हणजे ज्याला आपण CCT म्हणतो ते CCTची कामं उताराला आडवी समतलमध्ये त्यांनी केलेली आहेत आणि त्याचा चांगला रिझल्ट या ग्रामस्थांना दिसत आहे. यांचे जे खालच्या बाजूला यांची विहीर आहे त्या विहिरीला वर्षभर पाणी त्या मृदसंधारणाचं काम यांनी लोकसहभागातून केल्यामुळं वर्षभर पाणी तिथं उपलब्ध असतं. साधारणतः आपण आता इथं CCTचं काम चालू आहे. हे सर्व CCTचं काम ग्रामस्थ लोकसहभागामधून स्वतः श्रमदान करून करतायत. तर ही एक CCT जर बघितली तर हे याची चराची रुंदी 2 फूट असते म्हणजे 60 सेंटीमीटर आणि खोली 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट असते आणि ह्याची लांबी साधारणतः 5 मीटरचा एक चर आहे. याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका चरामध्ये साधारणतः 1300 लिटर पाणी एका वेळेस मुरतं. म्हणजे असं वर्षभरातला आपला एक पावसाळ्याचा 4-5 महिन्याचा जर कालावधी पकडला तर साधारणतः 5-6 वेळा जर पाणी मुरलं तर साधारणतः 7 ते 8 हजार लिटर पाणी एका चरामध्ये मुरतंय आणि हे सगळं पाणी आपल्या वॉटर टेबल वाढवण्यासाठी मदत होते आणि हे नंतर पाणी या ग्रामस्थ गावकऱ्यांना वर्षभर विहिरीला ते पाणी पुरतंय. त्यामुळं माझं आपल्या चिपळूण तालुका असेल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या पाचाड गावातील चिलेवाडीमधील ग्रामस्थांचा ते उपक्रम राबवत आहेत त्याचा आदर्श आपण ग्रामस्थांनी घ्यावा आणि आपल्याकडे जे आपले विहिरीचं ठिकाण आहे किंवा जिथं शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत गावकऱ्यांच्या विहिरी आहेत त्याच्या वरच्या बाजूला उतारावरती तर आपण असे छोटे छोटे CCT जर केले तर पावसाळ्यामध्ये पडणारं पाणी त्या चारामध्ये मुरेल आणि मग आपल्याला ते वर्षभर पिण्यासाठी किंवा शेतीसाठी ते पाणी उपलब्ध राहील. मी पुन्हा एकदा या चिलेवाडीतील पाचाडमधील सर्व ग्रामस्थांचं खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी चांगला उपक्रम उभा केलेला आहे आणि त्याला मुंबईमधल्या मंडळांची खूप चांगली साथ मिळते आणि त्यांचं देखील खूप अभिनंदन आणि हे असाच उपक्रम आज आणि उद्या इथं चालवला जाणार आहे. परिसरातील चिपळूणमधल्या काही नागरिकांना जर या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते देखील इथं उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. पुन्हा एकदा मी कृषी विभागाच्या वतीनं ग्रामस्थांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.